वंदे मातरम. आम्ही आहोत आता नांदगाव तहसीलमध्ये आणि आजचा इथला दौरा म्हणजे कामचुकार लोकांवरती आज आमचा दौरा आहे. भावे सर पण आलेले. अध्यक्ष 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 काय दौरा आहे नेमका, काय विषय काय? आज नांदगाव तालुक्यात आलो आम्ही इथं आता म्हणजे पक्ष प्रविष्ट मध्ये आणि तहसील कार्यालय समोर त्याच्यात पण भेट दिली आम्हाला सरांच्या माध्यमातून. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद 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 जिंदाबाद. राजकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. आता आम्ही आलेलो आहोत नांदगाव आणि इतर शासकीय कार्यालय. आता आम्ही आलेलो आहोत नांदगाव तहसील कार्यालयावर आणि या तहसील कार्यालयाच्या आवारात इतरही शासकीय कार्यालय आहेत. आता वाजले किती? 4:45 4:45 झालेले. नीट सांगा रे. 5:07 झालेले आणि यांची वेळ आहे संध्याकाळी 6:15. पण कोणी इथं थांबलेलं सापडणार नाही. 40 ते 50% पळून गेलेले असतात. हे 11 वाजता काशी एक्सप्रेसने येतात. अरे यांनी 9:30 वाजता शिपायांनी यायचंय, 9:45 वाजता बाकीच्यांनी सगळ्यांनी यायचंय. पण कोणी इथं येत नाही. 11ला येते काशी. त्यामुळे आमची सगळ्यांची होते काशी. असा सगळा प्रकार आहे आणि सामान्य जनतेला बसते फाशी. आता यांचं पित्तळ उघडं पाण्याला चाललं नाही. बरोबर नाही दुसरं शासकीय कार्यालयांमधून कामचुकारी आणि भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणावर चालतो आणि इथं नांदगाव त्याला काही मला वाटतं अपवाद असण्याचं काही कारण नाही. आता लगेच उघडं पडेल सगळं. हे बघा तिरंगा बघा, 1 नंबर तिरंगा. पण त्या तिरंग्याची शान ठेवण्याचं काम कोणी करतं का? मेरा देश महान म्हणायचं फडकवला आणि काम करायचं का? हा सगळा प्रकार आहे. तहसील आहे का? हा. तर तहसील कार्यालयामध्ये विचारू आता आपण कोण कोण कुठे कुठे कसं कसं. बघा पोर्च किती भारी आहे. 1 नंबर पोर्च. कन्स्ट्रक्शन वर किती जबरदस्त खर्च केलाय. पण पोर्चच्या कमानीचं आहे ना पुढचं गेलं निघून इकडे पंचायत समिती. काय पंचायत समिती सगळं पाहून घ्या. ते रस्ते पंचायत समिती आहे का आतमध्ये? कोणी बघायचं का? पहिले तहसील बघू नंतर पंचायत समिती. अरे पाहून घ्यायला पाहिजे. चला उमेश भाऊ पंचायत समितीमध्ये ओएस कोण आहे? या तिथं मग तहसील पैशाचे. 1 मिनिट सांग. एंट्री नका दाखवा. आजचा नका दाखव पण पहिलं दाखव. हालचाल रजिस्टर आहे की मला हेच बघायचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे हालचाल रजिस्टर इथं मेंटेनच होत नाही. त्यांना सांगा रे गप्प बसा. परत सांगायचं का रे? हालचाल रजिस्टर पाहिजे सर. चालेल म्हणजे दाखवा आम्हाला. ठीक आहे बघतो मी. उद्या नसतं सर नाशिकवरून यायचं बघायला ते. सगळ्यांनी घरी जायला नको होतं पण 80% कार्यालय घरी गेलेलं लाच देणे घेणे. ओके चला या इकडं. कृषी कार्यालय थांबा यांची मुलाखत घेऊ थोडीशी. कशासाठी आले तुम्ही? कशासाठी आले ताई? असू नका उत्तर द्या. कशासाठी आले? काही काम आहे का? हा? काय काम होतं? हो लागू नका सगळे लागू नका. काही कामानिमित्त काय काम काय तशी नाही ना. तशी तिकडे काम कशाच होत सांगा ना आम्हाला. खरेदी मयूत किंवा उशिराने बघा हे सगळं कार्यालय अंधकारमय आहे.
अजून किती वेळ बाकी आहे? अजून 3 मिनिटं बाकी आहे. 1 तास झालाय, आधीच पळून गेलेले. लाज वाटते, लाज वाटते. लाज वाटते. अशा रिकाम्या कार्यालयांची आम्हाला लाज वाटते. तालुका कृषी कार्यालय नांदगाव किती अधिकारी काम करतात इथं? हा कृषी विभाग आहे ना? सगळा खाली झाला. तुम्ही कोण आहे? येऊ राहिले का कामावर येऊ राहिले असं हालचाल रजिस्टर दाखवा. हालचाल रजिस्टर. मीटिंगला गेले साहेब हालचाल रजिस्टर द्या ना. हजेरी नको, हालचाल रजिस्टर. हाजेरी नाही, हालचाल. गेले ना त्यांच्या मीटिंग. ह्याच्यावर घ्या ना, त्यांची प्रतिक्रिया कशी पाहू आपण. थांबा 1 मिनिट थांबायचं. शिपाई माणूस शिपाईच लागतं आम्हाला. हालचाल रजिस्टर. अधिकारींचं नाव सांगा. चालेल आता मला काय माहिती नवीन माणूस अच्छा ताई. इथं आता कोण साहेब आहे? तुम्ही शिपाई साहेब कोण आहे आता ए, अरे 29च्या आणि 30च्या सगळ्या सह्या झाल्या. मग तुम्ही सांगा ना राव. तुम्ही सांगा खरं काय, आम्हाला नाही कळत. आज किती तारीख आहे सर? 28 आहे 28 हा. 28ची एकही सही नाहीये. हे बघा. नंतर करणार आहे साहेब. नंतर साहेब करणार. आपण कार्यालय बंद आहे. अरे बापरे. मामा नोट कॅमो साहेब करा आणि याच आपल्याला नंतर हाजरी बुक लागेल. घ्या, घ्या. चला 28 ला कोणीच नाही. हा गेले तुम्ही कामात ना गेले. काय बाकी? हा, नाही काय. हो नोट कॅमला फोटो तुम्ही हाजरीवर नसताना इथं काय करता? सर 2 28 तारीख पूर्ण झाली आहे बघा. सर महत्वाचा विषय सर. हा मी तर घेऊ दे. 28 तारीख. थांबा ना, 28 तारीख पूर्ण खाली बघा. कोणीच नाही आज इथं. बरोबर कोणीच आलेलं नाही ठीक कार्यालयात. आहे. वा, 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 वा. ऐका ना. हा थांबा. कृषी खात्यातल्या या विभागात आज एकही माणूस कामाला आलेला नाही. तर कृषी अधिकाऱ्याला आमचं म्हणणं आहे. कृषी अधिकाऱ्याचं नाव सांगा. धमाळ साहेब. नाही या जमा राहिला. आता आहे ना, जमा राहील. जमा ते ऑफिसला भेटेल वर नाशिकला. बर का धमाळ साहेब. ऐका, ऐका धमाळ साहेब, तुमच्या कार्यालयातल्या एकाही कर्मचाऱ्यांनी आज हजेरी रजिस्टर मध्ये सही केलेली नाही. म्हणजे कोणी आलेलं नाही. एकाचाही पगार करायचा नाही. इथे आमचे नांदगावचे ज्ञानेश्वर माऊली आणि आमची टीम ही सगळी त्याच्यावर देखरेख आणि नियंत्रण करेल. जर का तुम्ही त्यांचा पगार केला तर तुम्ही बडतर्फ व्हाल, तुम्ही सस्पेंड व्हाल, याची काळजी आम्ही घेऊ. धमाळ साहेब कृषी अधिकारी, तुमच्या इथल्या या हॉल मधल्या एकाही कर्मचाऱ्याने आज कार्यालयाला भेट दिलेली नाही. आणि हो साहेब खोटं नका बोलू. नाही तुम्ही एक मिनिट यांची हाजरी नसताना हे काय करता इथं? हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मी कामावर हाजरीवर नाही ना तुमचं राव. तुम्ही कुठे आहे? तुम्ही आम्हाला पाहून आले आता मध्ये. हजेरी रजिस्टरवर जे कर्मचारी हजेरी रजिस्टरवर जे कर्मचारी आणि अधिकारी नाहीयेत त्यांचा पगार होता कामा नये. आणि पगार जर केला तर त्याची आम्हाला नाव सांगा तुमचं आणि सांगा काय काम. मी कवडे सामाजिक कार्यकर्ता लढणार आहे. आणि मी 10 वर्ष तालुका प्रमुख म्हणून पद भोगलेले, जिल्हाध्यक्ष म्हणून पद भोगलेले आहे. परंतु असं निदर्शनास आलं की या ना पुढे या ना. हा ठीक आहे. बरं ठीक आहे. कनिष्ठ प्रशासन अधिकारी ते नाशिकला कार्यालयीन कामकाजासाठी आज सकाळपासूनच त्यांच्या हालचाल रजिस्टर मध्ये त्यांची एंट्री आहे का? हो आहे. हालचाल रजिस्टरला नोंद ते मला दाखवा बरं हालचाल रजिस्टर पुढे. चांगले मॅडम हालचाल रजिस्टर. तारीख सांगा रे. 28. किती कर्मचारी आज?
हालचाल रजिस्टर मिळालं का? हे बा हाजरी पत्रक पण आहे ना, इथं जरी हाजरी पत्रकाला तेवढे नाव आहे तर इतरही भागामध्ये नेमणूक आहे त्या कर्मचाऱ्यांची. इथं जे कर्मचारी आहे ना ते परिपूर्ण हजर आहे. हे नियमित कर्मचारी हालचाल रजिस्टर, हालचाल नोंदवही. वा वा, सापडली. आता आम्ही ज्यांच्याबद्दल विचारतोय ते BA वाघ, DS कापसे, हा, कार्यालयीन कामकाजाकरिता कुठे गेले ते? नाशिक जिल्हा परिषदला गेले. इथे जो अँटी करप्शन त्यांचं खूप छान काम केलं त्यांनी. देशद्रोही आहेत ते. चला पहिली पंचायत समिती इथे पूर्ण तुमचा अटेंडन्स नाहीये अशी तक्रार आलेली आहे. म्हणून आम्ही थेट आहे ना लाईव्ह करतोय तुमच्या ऑफिस मध्ये. तर तुम्हाला या संदर्भात काही खुलासा करायचा आहे का आम्हाला? आपल्याला कसं आहे तुम्ही सांगितलं ना, काही कर्मचारी आज कमिशनरपासून मीटिंग आहे. कसली मीटिंग आहे? सर्वांची काहीतरी कोणत्या कमिशनर ऑफिसला गेले ते? नाशिकच्या कोणत्या विभागीय आयुक्त? विभागीय आयुक्त त्याचं काही सर्क्युलर वगैरे तुम्ही व्हिडिओ म्हणून मला दाखवू शकता का? किंवा हालचाल रजिस्टर मध्ये किती कर्मचारी कमिशनरांकडे गेले ते सांगू शकता का? बोलवा ना, लगेच बोलवा. हालचाल रजिस्टर हा सूर्य आलेलं त्याला काय, जनता मालक आहे आणि ती तुम्हाला आता आज विचारणा करण्यासाठी आलेली आहे. तर जनतेला तुम्ही उत्तरं द्यावी अशी आमची अपेक्षा. आता आम्ही BDO साहेबांसमोर बसलेले. BDO साहेबांचं नाव काय? पाठक नाव आहे का तुमचं? आजच घेतलं. पाठक साहेबांना आम्ही भेटतोय आणि आम्ही त्यांना कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल जाब विचारतोय. जाब शब्द नीट ऐकून घ्या. आणि जाब आपण का विचारायचा आहे तर आमच्या टोपीवर लिहिलेलं आहे आणि आमची अक्कल नाही ही. 1950 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय ना, त्याच्यातून बनलेले जे कायदे, त्या कायद्यांमुळे जनता मालक आहे. तर मालक नोकरांना जाब विचारायला आलेली आहे. तर पाठक साहेबांचं उत्तर असं आहे की आज कमिशनर ऑफिसला कुठली तरी मीटिंग आहे, तर त्याचं मी परिपत्रक मागितलंय त्यांच्याकडे. आणि हालचाल रजिस्टर मध्ये ते जेवढे गायब झालेले लोक आहेत त्यांच्या नोंदी आहेत किंवा नाहीत हा त्यांना आपण आहे ना थेट जाब विचारलेला आहे. आता ते इथे मला त्यांनी ते कागद द्यावे म्हणजे ते सिद्ध होऊन जाईल. आणि जर त्यांनी ते कागद दिले नाही किंवा त्यासाठी काही आपल्याला काय म्हणतो आपण पळवाट काढली तर मग पुढचं मी सांगतो ते काय भानगडी. बोलवा सर ते बोलवा. आणि याचप्रमाणे सगळ्या देशभर जनतेनं प्रत्येक शासकीय कार्यालयात जावं, यांना आपण जाब विचारावा. कारण हे सगळे अनकंट्रोलेबल झालेले आहेत. मी नांदगावच्या तहसील कार्यालयातल्याच पंचायत समितीच्या कार्यालयात आलेलो आहे. इथे बाहेर सगळे ग्रामस्थ काय सांगताय की हे सगळे लोक आरामशीर काशी एक्सप्रेसने येतात. बरेच लोक नाशिकलाच राहतात. खरं तर नांदगावला राहायला पाहिजे, तालुक्याचं ठिकाण आहे. तसं होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यायाने लोकांना खूप निषेध करतो. आणि हे सगळीकडे हे चित्र सर्वत्र आहे. याचीच आम्हाला लाज वाटते. आज आलो तर आम्ही खरं नांदगावला निर्मळ महाराष्ट्र पार्टीच्या कार्यकर्त्यांची स्थापना करण्यासाठी. या इकडे या, द्या त्यांना जागा द्या. हिने संतापले होते आमच्यावर आता आल्या आल्या. डेंजर शिपाईचा एवढा तगडा आहे. त्यांना आम्हाला सांगावं लागलं मालक आहे आणि मालक. हा माझ्या सारख्याला तुम्ही 3 टाइम बोललं तर सामान्य माणसाची काय अवस्था राहील. आणि काय पद आहे म्हणे तुमचं? शिपाई. शिपाई एवढा आता बनतो तर BDO किती बनतील आणि CO किती बनतील? त्याला काही लिमिट? तर जनतेला किती जण गेले सर? आजच्या तारखेला सर तुम्ही थोडी पुढे
कार्यालयात काम करायचं, घरात एक बघायचं. आता ही तारीख काय कसं तयारी करता सर तुम्ही? हे निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्याला असं जाब विचारणार आणि त्याच्यातनं आम्ही संस्कार देतोय जनतेला की हे तुम्ही पण विचारत चला, म्हणजे नियंत्रणात येईल, अंकुश मध्ये येईल सगळं. आता आम्ही बाहेर ना स्वातंत्र्य देवीची विनवणी म्हणालोय, सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि ती कविता आम्ही बाहेर तुमच्या गेटवर म्हणालो आत्ता, आणि मग तुमच्यावर धाड घातली. आम्ही सगळीकडे चेक करतो आहोत. तर आमची विनंती, आम्हाला काहीच असा आसुरी आनंद नाही याच्यामध्ये की तुम्ही सगळे रेड हँड पकडले जावे वगैरे, पकडले गेले. लोक आम्हाला म्हणतात आताशी तर अँटी करप्शनचा ट्रॅप झाला, अजून तर त्याची कोर्टात केस निर्दोष जर सुटला तर. पण आम्ही म्हणतो रेड हँड जर पकडलेला आहे ना तर तो हायच देशद्रोही, तो हाय शेण खाऊ. मग अशी शेण खाऊची आम्ही काही फारशी परवा करत नाही. निर्भय महाराष्ट्र पार्टीनं आतापर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या ज्या अँटी करप्शनच्या ट्रॅप मध्ये जे जे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी रेड हँड पकडले गेले त्यांचे थोबडे रंगवलेले, त्यांच्या कपाळावर देशद्रोही लिहिलेलं आहे आणि त्यांच्यावर लिहिलेलं आहे हो मी लाचखोर, मी भ्रष्टाचारी. तुमच्या देखत आम्ही हा डेमो दिला. आमचे नांदगावचे अध्यक्ष ज्ञानेश्वर निकुळे, ज्ञानेश्वर माऊली आमची, या माऊलीचा आता दरारा चालू होऊन जाईल. तुम्हाला पहिल्यांदाच आपण या पद्धतीने काम करून दाखवलं. आपण तहसील कार्यालयावर रेड करू. चल साहेब, आमची एक विनंती फक्त इतकी आहे का जर ते शिपाई जर समजा वेगळं होतं ना आमच्या सगळं सर्वसामान्य, आता कसं त्यांना विचारत बरं असं का होतं. मी त्यांना सांगितलं ना कापसे साहेब कुठे नाही आमचा लाईव्ह एक मिनिट तुम्ही फक्त आहे ना प्रामाणिकपणे ना तुम्ही काय उत्तर दिलं ते जर सांगू शकले ना सर, मला अभिमान. आय कार्ड वगैरे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं असं काही बंधन आहे का? कोणी जर आलं तर त्याचं नाव डायरेक्ट सांगायचं नाही, कुठं गेलं काही सांगायचं नाही, असं आहे का? फुले आलं शिपायांना देखील माहिती असावी का आज आपल्या ऑफिसमध्ये किती कर्मचारी बाहेर जाणार आहे हे त्यांना देखील माहित असलं पाहिजे ना. हलका रेस्टॉरंट येतात ना, तुमचा एक फलक बाहेर द्या, म्हणजे आज हे 4 विस्तार अधिकारी नाहीये तिथं किंवा हे 4 ग्रामसेवक नाहीये तिथं, त्यांच्या राज्याची परिस्थिती काय ते थोडस जनतेला असं मोकळं खुलेआम दिसू द्या. माणसाला अडवायचं नाही. चला तो चहापेक्षा किटली जड आहे त्याची, चहापेक्षा किटली करायला म्हटलं नाही झाला आता आपण कार्यालय येऊ ना 6:15च्या आता पण इथे येऊ परत. आता आमचा मोर्चा वळालेला आहे तहसील कार्यालयाकडे. मोठ्या गुहेत ज्ञानेश्वर माऊली कुठे सर, पुढे मोठ्या डाकूच्या गुहेत चाललोय आपण आता. बरं सर, डाकूच्या गुहेत चाललोय आपण मोठ्या. अहो 2 नाही पकड देणार मला, अटेंड नाही करणार, पकडायला अडचणीत बघते. 26 जानेवारीला हे सापच नाही केलं वाटते. बघा ना, हे बघा हे. हे आहे नांदगावचं तहसील कार्यालय. कारण इथं सकाळी 11ला काश्मीरी लोक येतात, तोपर्यंत आमच्या जनतेचे हाल होतात आणि 4ला पळून जाणारी संख्या खूप आहे. प्लस जेवणामध्ये 2-3 तास घालवण्याची मानसिकता खूप आहे. आणि आता आतमध्ये तिथं गेलं, माझ्या माहितीप्रमाणे अजून काही वेळ झालेली नाही. पूर्ण ऑफिस आहे ना 60% खाली अशी शक्यता वाटते. तर बिईंग ऑफिस बेअरर तुमचं काय मत आहे? जे कार्यालय वेळ आहे त्यावेळेस कर्मचारी केलंच पाहिजे, पण आता असतील का सगळे? हा, जे जे टेबलवर आहे काय बघू द्या ना. म्हणून एवढं खात्रीशीर म्हणतो ना. आमचं काय मत आहे,
देश आता तुमच्या हातात आहे बरं. अब तुम्हारे हवाले वतन साथी. आता झेंडावंदन झालं सर. हे जर आपल्याला काढता आलं नसेल ना, हे ते आम्हाला लागलं असेल. फक्त गवत निघावं आलंय आणि माझ्या झेंड्यासमोर आहे ना ही एवढी घाण आहे ना, तर मी एवढे करोडो रुपये अब्ज रुपये जे खर्च केलेले आहे ना मालक म्हणून या देशाचा, तर मला त्याची लाज वाटते. आज झेंडावंदनाच्या म्हणजे 26 जानेवारीला आपला कार्यक्रम झाला आणि आजची तारीख आहे 28. म्हणजे हे कमीत कमी वर्षभराचा झालं. तुम्ही याला पॉझिटिव्ह व्ह्यूने बघा जरा. बरं, हे गवत आहे, या आजूबाजूला आपण जी झाडी लावलेली आहे त्याला ते गवत ओलावा धरून ठेवतं. त्यामुळे आपले दुष्काळीग्रस्त तालुका आहे, या दुष्काळीग्रस्तामध्ये या झाडांना मुळांना पाणी जातं. आता पॉझिटिव्ह बघा ना, ते गवताला जरा पॉझिटिव्ह अँगलने बघा, निगेटिव्ह नका बघू. प्रशासन हे निगेटिव्ह कधीच नसतं. दुसरे बी लावू शकतात त्याच्या जागेवर. मग त्याच्या जागेवर दुसरं. एक मिनिट तहसीलदार साहेबांचं स्वागत करू आपण. पॉझिटिव्ह ऐका ना सर, एकच मिनिट सर. एखादी प्लास्टिक गवत पाणी सोशल का पाणी सोडेल? पाणी धरून ठेवतं ते त्याच्या माहिती जाऊन. ऐका ना सर हो सर मला बोललं फक्त एक मिनिट. तहसीलदार साहेब एक मिनिट दोन मिनिट. नाही ते सेंद्रिय खत तयार होतं, त्यांनी सेंद्रिय खत तयार होतं, त्यांनी सेंद्रिय कपांमुळे. साहेब तुम्ही जर या अँगलनी बघत असाल तर तुम्ही किती मोठी मैदान कशाला साफ केलं तुम्ही? तिथं झाडं असते साहेब, असं नाही करायचं. तुम्ही खूप मोठं नुकसान केलेलं आहे. बरं ऐका ना सर, असतं ना गवतात खेळू अरे थांबतो का? माझं एकच विनंती आहे, हो सर. एक सुंदर उदाहरण देतो. पॉझिटिव्ह बघा. एकदम पॉझिटिव्ह वे ना जनतेने आता आहे ना सगळ्या गोष्टींकडे बघायला शिकायचंय. अशी तहसीलदार साहेबांची विनंती मी मान्य करतो. तुमच्या ऑफिसशी रिलेटेड जरी नसली तर ती बातमी समोरच्या ऑफिसशी रिलेटेड आहे. नवले नावाचा माणूस 29 तारखेला शेण खाऊन आहे ना अँटी करप्शन मध्ये ट्रॅप झाला. मी आता याला पॉझिटिव्ह वे मध्ये घेणार आहे सर. नवलेला त्याचा पगार कमी आहे. मला माझ्या राज्य सरकारची लाज वाटते. नवलेचा पगार दुप्पट केला पाहिजे आणि त्याचा पगार निम्मा असल्यामुळे त्यांनी शेण खाल्लं आणि त्यांनी लाज खाल्ली. आज से मैं मेरा माइंड चेंज कर लेता हूं. धन्यवाद. इकडे या बाजूला आहे. हा इकडे. आम्हाला ताबडतोब हलजीगिरी रजिस्टर दाखवा, आम्हाला हालचाल रजिस्टर दाखवा. तुमचे बाकीचे कुठे गेले ते पण सांगा. आणि त्या खुर्चीवर जरा ना कॉन्सन्ट्रेशन करा. खुर्ची घ्या, त्याच्यावर आपल्याला रील बनवा. खुर्ची आहे ना रिजेक्ट करा. या खुर्च्यांची दहशत आहे. या खुर्च्या चालणार नाही. या खुर्च्या आहे ना न्यायाधीशासारख्या बनवतात हे आणि सामान्य माणसाला दहशत करतात. या खुर्चीचे फोटो काढा. ही खुर्ची बाद करा सरकारी कार्यालयातनं. सर बघितली होती न्यायाधीशासारखी खुर्ची असते आणि त्याच्यानी सामान्य माणूस घाबरून जातो. नका धरून ती खुर्ची. नका ती खुर्ची धरून. काय दारूच्या बाटल्या कुठे? एक मिनिट सरांना तिथे एक काय ते समोर फेकली काय दारूच्या बाटल्या कुठे? अरे वा दारूच्या बाटल्या पण इथं पुढे घ्या ना वरती. सर इथं काय तर इथं कार्यालयामध्ये दारूच्या बाटल्यांचे चांगल्या ब्रँडच्या बाटल्या इथं पडलेल्या आहेत. त्याची आम्हाला आणि आता 1 मिनिटाची रील बघा. इकडे या. ते चालणार नाही. नाही चालणार. तुम्ही हे बघा तुमचं पद मला इथे कुठे वरती समोर. हे बघा कार्यकारी दंडाधिकारी कोण आहेत? पण पद हेच आहे का तुमचं? तुमचं पद काय आहे? निरीक्षण. हो आता नवीन क्रिएट झालेले आहे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे माझे म्हणजे सगळे काम हे साहेबच होतात. मी
कुठल्या पण तहसीलदार तुम्ही विचारा काय बदल म्हणजे बाकीचे टेबल पुरवठा अधिकारी जो असतो ते तुमचं पद नाही का? पुरवठा अधिकारी जो वेगळा बसतो तो नाही का? पुरवठा निरीक्षक. तुम्ही पुरवठा निरीक्षक आहात का? मग तुमच्याकडे ना तुम्हाला तुम्हीच फायदा जातात. मॅडम तुम्ही चेक करून देणार आहे ना पुढं. असं नका ना. ताई म्हणजे बाकीचे टेबल व्यर्थ आहे असं म्हणायचं तुम्हाला? काय बाकी टेबलचा काही विषयच नाही का? कुठला हे इथं काहीच जबाबदारी नाही का टेबलला इथं? हे सगळ्यांचे बॉस आहे ना तुम्ही 7-8 टेबल दिसते बॉस आहे तुम्ही. कार्डाचं नाही कार्डाचं सगळं फायदा ऑथॉरिटी साहेबांकडे ते साहेब घेतात. तुम्ही साहेबांशी बोलून घ्या. मला साहेब पण सांगतील. कुठल्या पण तहसीलला कुठे पण साहेब पण तुमच्याकडे रेशन कार्डचं येतच नाही काही रेशन कार्डच्या संदर्भात इथे येतच नाही का रिन्युएशनचं वगैरे किंवा नवीन देण्याचं तुमच्या टेबलला येत नाही का? डायरेक्ट शेतूतून साहेबांकडे ऑनलाईन करतो. 1 मिनिट थांबा ना. लॉगिन डायरेक्ट शेतूतून डायरेक्ट साहेबांकडे जातं का तुमच्यापर्यंत? मला हार्डली 8 दिवस झाले एक लॉगिन जोडलेली आहे. 8 दिवस झाले. तुम्ही पाहिलं का आतापर्यंत रेशन कार्डच्या बाबतीत? नाही. कधीपासून आहे तुम्ही कधीपासून? तुमच्याकडे येतच नाही का रेशन कार्डचा काही संबंध? ऑनलाईनच येतं. ऑनलाईन किती दिवसात झालं पाहिजे? ऑनलाईन काय 45 दिवस. 2 मिनिट येऊन जावा ना काय करायचं ते करा. साहेब. किती दिवस झाले मला येऊन? किती दिवस झाले? तुम्हाला जॉईन होऊन किती वर्ष झाले? किती दिवस झाले? मी 10 वर्ष नागपूरला होते. इथे येऊन 10 दिवस झाले. हो सेम आहे सगळीकडे. माझ्या महाराष्ट्र राज्यात महसूल खात्याचं काम, पुरवठा विभागाचं काम सर्वत्र सारखंच आहे. तुमचं काय मत आहे? काहीच बदल नाही मॅडम. नागपूरला सारखं आहे. हा, आणि मला एक काळजी घेऊ द्या. मला तुम्ही महिला असल्याचं कृपया विधान करू नका. कारण मी परत सांगतो, निर्भय महाराष्ट्र पार्टी प्रत्येक महिला अधिकाऱ्याचं हे वाक्य खोडून काढते की पाहिजे आम्हाला. मॅडम तुमच्या असं केव्हा देऊ ना मी? नाही केव्हा नाही. इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर ड्युटी. युअर पार्ट अँड साहेबांना फोन लावा तुम्ही, विचारून घ्या. वेळ झाला का? वेळ झाला का? सर काय चालू करा. सर काय म्हणतात? सर वंदे मातरम. हा म्हटलं पुरवठा विभागामध्ये मॅडम विक्टरी ना नाही. बावनकुळे मॅडम आहेत माझ्या समोर आणि त्यांना मी विचारणा केलेली आहे की 3,000 रुपये भरून काही टगे लोक इथे रेशन कार्ड देतात आणि आम्हाला ते मिळतं. बर आहे 2 पावत्या आहेत सर. हा इष्टांक मिळालेला आहे का सर? किती मिळाला? ऐका, हे जे ठोकळेबाज उत्तर आहेत ना तहसीलदारापासून खालच्या माणसापर्यंत, तर त्याचीच आम्हाला लाज वाटते. इष्टांकाचा विषय असू द्या, शिधापत्रिकेचा विषय असू द्या. अहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. जर तुम्हाला रेशन कार्ड वाटायला जर पुस्तकं छापलेले नाही असणार आणि पुरवठा अधिकारी सक्षम नाही, बावनकुळे मॅडम अक्षम मॅडम आहेत त्याची आम्हाला लाज वाटते. त्याची आम्हाला लाज वाटते. तर हे सगळं सरकारी काम जे आहे ना 6 महिने नाही 3-3 वर्ष थांब. आणि आता इथेच हीच ती ऐतिहासिक जागा. इथे आम्ही तहसीलदारांना भेटलो होतो. इथेच तहसीलदारांना भेटलो होतो. वाजले किती सांगा? इथं दाखवती जागा. जी जागा होती ती या जागेवर तहसीलदारांना आहे ना 15 मिनिटांनी दात विचकटून आम्हाला उत्तर दिलं पॉझिटिव्ह मध्ये घ्या म्हणे. साहेबांच्या भाषेत 6 महिनेच उत्तर असं आहे. 3 मिनिटं झालेले आहेत. 6 वाजून 3 मिनिटं झालेले आहेत. 6 वाजून 3 मिनिटं. निकम सर या लवकर. टायमिंग बघून घ्या. दाखवा 6 वाजून. मोठं काढा ना मोठं. 6 वाजून 3 मिनिटं बघा. दाखवा 6 वाजून 3 मिनिटं. 6:30 वाजता मला वाटतं जायला पाहिजे. 6 वाजून 15 मिनिटांनी जायला पाहिजे होतं. तहसीलदार आमच्या नाकावर टिचून निघून गेलेला काय सांगून गेलेला आहे? अरे तुम्हारे जैसे तो 56 आते और मैं कैसे आवाज निकालता हूँ? टकॉक टकॉक आणि टकॉक 3 टाइम खोलतो तुम्हाला.
असं त्यांनी सांगूनच गेले ते आम्हाला कृतीतनं सांगितलंय. तर अशा तहसीलदाराचे आणि आम्ही त्याला विचारतो काम का करत नाही, तो म्हणतो पॉझिटिव्ह वे मध्ये घ्या असं उत्तर देणाऱ्या तहसीलदाराची लाज वाटते. आणि इथून दाताड विचकाटून गेलेल्या त्या तहसीलदाराची लाज वाटते. त्याला पुरवठा अधिकारी काम करत नाही विचारलं तर त्याचं उत्तर चुकीचं देणाऱ्या तहसीलदाराची लाज वाटते. आणि हालचाल रजिस्टर मेंटेन करत नाही त्याच्यावर हा कुठलाच अंकुश ठेवत नाही अशा तहसीलदाराची लाज वाटते. अशा काम चुकार तहसीलदाराची लाज वाटते. 60% लोक अगोदरच पळून गेलेले आहेत त्याची आम्हाला लाज वाटते. आजचा पूर्ण पगार खाणाऱ्या या फुक्यांची आम्हाला काम चुकारांची आम्हाला लाज वाटते. आणि जर नम्रात उभं राहिले तर 3-3 महिने आम्हाला शिधापत्रिका मिळत नाही. या परिस्थितीची आम्हाला या परिस्थितीचा मोठा नोकर तहसीलदार आणि एक असं सांगायचं होतं तहसील कार्यालय आहे ना इथे या. झाला काय प्रॉब्लेम? विशाल अमोल अमरे टोपी घालून झाला. कोणाची टोपी नाही रे अजून? रवी वरती रे. बाकीचे जा तिकडं. दोन कोणाला बाहेर काय राहू दे. ऐका रे. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद 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 जिंदाबाद. काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. मालक मालक जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. मुकी बिचारी कुणीही आता अशी मेंढरे बनू नका. निर्भय मनाने स्वातंत्र्य माझे. तर सगळ्या ऑफिसेस मध्ये आता आम्ही नांदगाव मध्ये आलो. सगळ्या ऑफिसेस मध्ये महाराष्ट्रात कुठेही घाट ठोकळेबाज उत्तर असतं सर्व्हर जाम. जर तुमचं सर्व्हर जाम असतं तर झकमाराला ते ऑनलाईन ठेवलं का? मॅन्युअल करायला पाहिजे ना. सर्व्हर जामचे महिना सर्व्हर जाम सांगतात. परत दुसरी एक अजून पळवाट असते की माझ्याकडे चार्ज आहे. एकेका व्यक्तीकडे जर 4-4 पदांचा चार्ज दिला जातो तर शासनाचा धिक्कार आहे हा. एवढे सगळे क्वालिटीचे लोक असताना, एवढी मोठी लोकसंख्या असताना तुम्ही पदभरती का करत नाहीत? जर पदभरती केले तर जनतेचे प्रश्न सुटतील. हे का उपकार करायला आमच्या डोंबल्यावर बसले का? तर याचा विचार शासनाने केला पाहिजे. आम्ही धिक्कार करतो या गोष्टीचा शासनाचा. आता दुसरा मुद्दा मांडायचा असेल तर दुसरा मांडून झाले. दुसरा हाच होता. ऑनलाईन ते रेशन कार्ड खूप कमी पैशात भेटतं सर. पण करून चल काय ऑनलाईन रेशन कार्ड खूप कमी पैशात तयार करून भेटतं. जास्त पैसे एवढे जवळ आहे. हे बघा मी असं म्हणेल ना, या ध्वजाकडे पाहून मी तुम्हाला सांगतो तिकडून लगेच माझ्याकडे. त्याच्यावर नाही बोलणार. नुकताच 26 तारखेला आपला प्रजासत्ताक दिन साजरा झाला. हाच तो माझा राष्ट्रीय ध्वज आहे, तिरंगा. पण या तिरंग्याला स्मरून यांनी रोज माझ्या देशाप्रती आणि जनतेप्रती निष्ठा ठेवून काम करायला पाहिजे. इथं काम होत नाही याची आम्हाला आज आम्ही नांदगाव तहसील कार्यालयावर आले होते. बघा नाव बघा, किती पैसे इन्व्हेस्ट केलेले आम्ही आणि किती भ्रष्टाचारी कामे केलेली आहे. ही कमान जशी पडली त्यांनी सुद्धा मान टाकली आणि त्यांनी मान टाकली म्हणून आता आमची मान कापली आणि आमची कामं होत नाही. तिथं शिधापत्रिकेबद्दल विचारायला आलो होतो. याच नांदगाव शहरामध्ये गल्लोगल्ली 3-3 हजार रुपये घेऊन टगे राजकीय पुढारी, टगे राजकीय कार्यकर्ते आणि काही दलाल हे सगळे लोक इथं 3,000 रुपये भरले की शिधापत्रिका देतात. किती? 3,000 भरले की ज्याची किंमत आहे 20 किंवा 40 रुपये अशी शिधापत्रिका रांगेत आपण मागितली तर मिळत नाही. याची आम्हाला अरे काम चुकार भ्रष्टाचाऱ्यांची आम्हाला